हा जो नमो रोजगार मेळावा आहे, ही संकल्पनाच मूळ आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या कल्पनेतूनच खरं पुढं आली. कारण कौशल्य विकास मंत्रालय स्थापन करून आजच्या तरुणांच्या करता एक मोठं दालन त्यांनी खुलं केलेलं आहे आणि त्याला अनुसरून राज्य सरकारनं आता पुढाकार घेतलेला आहे. मध्यंतरी नागपूरलाही नागपूर विभागाचा एक मोठा रोजगार मेळावा झाला. 3 दिवसापूर्वी लातूरलाही संपन्न झाला आणि आज आपल्या नाशिक विभागाचा नगरला होतो आहे. मला सांगितलं पाहिजे की जवळजवळ 28,000 मुलांचं रजिस्ट्रेशन झालं आहे. आता प्रत्यक्ष आज डाटा येईल आपल्याकडे किती मुलं उपस्थित आहेत. तरी माझी माहिती अशी की 14,000च्या वर मुली उपस्थित आहेत. नगरच्या इथे 260 कंपन्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवलेला आहे की ज्यामध्ये रजिस्ट्रेशन होईल, प्रत्यक्ष मग काही मुलाखती होतील. यामध्ये आणखी प्रामुख्याने आम्ही करिअर काउन्सिलिंगचा आपण दिवस ठेवलेला आहे. आज 4 सेशन आहेत, उद्या 4 सेशन आहेत की ज्यामध्ये मुलांचे काही प्रश्न आहेत, त्यांच्या मनात शंका आहेत, कोणाला स्टार्टअप सुरू करायचे आहेत, कोणाला स्वयंरोजगाराची काही माहिती पाहिजे किंवा स्वतःचा व्यवसाय थोडाफार सुरू केला असेल तर त्याची वृद्धी कशी होईल, असे एकूण 8 सेशन ठेवलेले आहेत. मला वाटतं आपल्या जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करताना मला आठवतं मी पालकमंत्री झाल्याच्या नंतर प्रामुख्यानं जिल्ह्याच्या विकास आराखड्यामध्ये रोजगाराला प्राधान्य देणं, पर्यटन विकासामध्ये तीर्थक्षेत्राचा विकास करण्याबरोबर एक इकोसिस्टीम तयार झाली पाहिजे की त्या भागातल्या तरुणांना रोजगार मिळेल, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, आणि साहसी पर्यटन. आता अतिशय महत्त्वाचं पुढे टाकलेलं आहे. रोजगार मेळाव्याचं नमो महारोजगार मेळावा त्या दृष्टीने अतिशय सकारात्मक पाऊल पडलेलं आहे आणि मला खात्री आहे की जिल्ह्यामध्ये किमान आमच्या 12,000 तरुणांना तरी रोजगार उपलब्ध होईल अशी मला अपेक्षा आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ट्रेनिंग सेंटर उभं राहिली, कशा प्रकारचे असं आणि कशा प्रकारे फायदा होईल. आणि आता हे जे संत गाडगे बाबा च्या नावाने जे स्किल हे विद्यापीठ स्थापन झाले, महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन झालेलं आहे, त्यांच्या वतीने हे जे आता विशेष करून आता इंजिनियर्स आहेत किंवा डिप्लोमा होल्डर्स आहेत, त्या व्यतिरिक्त मोठा वर्ग आहे जो 80% आहे की ज्याला कौशल्य विकासातून मग वेगवेगळं ट्रेनिंग मिळेल. वायरमन आहे, हाऊसकीपिंग आहे, हॉस्पिटलिंग मॅनेजमेंट आहे, ॲव्हिएशन इंडस्ट्री आहे. आता उदाहरणार्थ शिर्डीमध्ये एक विमानाला हँडल करण्यासाठी, कारण शिर्डी एअरपोर्ट विस्तारणार आहे आता, पण एक विमान आल्यानंतर ते परत टर्नअराउंड होईपर्यंत 72 लोक लागतात. आता किती लोकांना माहिती ही, परंतु अशा पद्धतीने याच्यासाठी मुलांना ट्रेनिंग द्यावं लागेल. इंटरव्ह्यूला जाण्यापासून, म्हणजे इंटरव्ह्यूला कसं राहायचं, उभं राहायचं, त्यासाठी आपण 2 सेंटर सुरू करतो आहे, राहत्याला आणि नगरला. त्यामुळे त्या ठिकाणी किमान 1,000 मुलं नगरला आणि 1,000 मुलं राहत्याला पहिल्या 15 दिवसाचं ट्रेनिंग घेतील आणि त्यांना मग आम्हीच करिअर गायडन्स करणार आहोत. त्यात कुठं तुम्हाला ॲव्हेन्यूज आहे, कुठं इंटरव्ह्यूला गेलं पाहिजे, कुठं आपण हजर राहिलं पाहिजे. मला वाटतं एक मोठा इनिशिएटिव्ह आहे हा. त्यामुळे मला वाटतं की हा सगळ्यात मोठं चॅलेंज आपल्याला आहे आणि आम्ही हे आव्हान स्वीकारलेलं आहे. सर, राजकीय प्रश्नात राजेंद्र पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्यामुळेच मी राजकारणात नाही आलो आणि त्यामुळे कुठेतरी अजित पवारांचा मार्ग सुकर झाला, काय सांगायचं होतं? मी राजेंद्र पवारांचं स्टेटमेंट वाचलं नाही खरं, पण राजेंद्र पवारांचे वडील आप्पासाहेब पवार, स्वर्गीय आप्पासाहेब पवार, हे नेहमी आपल्या भाषणात सांगायचे की परवार हे माझं विद्यापीठ आहे. कारण 50-51 साली वाटतं पहिल्यांदा आप्पासाहेब प्रवर्त आले, पद्मश्री विखे पाटील त्यावेळी होते आणि नंतर मग परत एकदा त्यांनी तिकडे संसदमध्ये एक नवीन कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला. प्रवरचाच प्लॅन जुना घेतला होता. नंतर परत प्रवरला जॉईन झाले ते आणि 9 वर्ष आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील चेअरमन आणि आप्पासाहेब कार्यकारी संचालक. एक आमचं कौटुंबिक नातं होतं आणि मला वाटतं की स्वाभिमानाने जगणारा एक, ज्यांच्याकडे आम्ही नेहमी अतिशय पितृत्वाच्या भावनेनेच पाहत आलो आहे आणि आमच्या वडिलांची आप्पासाहेबांचं अतिशय घनिष्ठ नातं राहिलं आहे. मला वाटतं त्याचा राजकारणामध्ये त्यांनी कधी परिणाम होऊ दिला नाही, कारण त्यावेळी शरद पवार
काही म्हणजे सक्रिय राजकारणात होते. आता राजेंद्रनंतर ते उत्तराधिकार म्हणून काम पाहायला लागले. मला वाटतं त्यांनी काय विधान केलं माहीत नाही, परंतु मला वाटतं रोहित पवारला तो सूचक इशारा असला पाहिजे की फार धावपळ करू नको. जसं अजितदादाची फसवणूक झाली तर तुझीसुद्धा फसगत झाल्याशिवाय राहणार नाही, हेच मला वाटतं त्यांच्या वक्तव्यातून त्यांना करायचं होतं मला, असं माझं मत आहे. म्हणजे आय डोंट नो. अधिवेशन चालू आहे, कुठेतरी विजय वडेट्टीवार अजित पवारांनी कमी दावा केला की माझ्या मतदारसंघात मला अर्जुन आणि अजित पवारांनी गुंड पाळला. खाली घेतलं पाहिजे. आता कसं आहे की ते अनेक वर्ष बरोबर राहिलेले आहेत, त्यामुळे आता याच्यात रोहित पवार आता काय आहे की दुर्दैवानं आपल्या लोकप्रियतेसाठी काहीतरी गौप्यस्फोटच्या नावाखाली मला वाटतं असे आरोप करत राहतोय. मध्यंतरी माझ्यावर आरोप केले त्यांनी, तलाठी भरतीचे आरोप केलेत. मी त्यावेळी जाहीर आव्हान दिलं त्यांना. आमच्या विभागाच्या वतीने आम्ही आता गुन्हा दाखल करतोय अशा खोट्या प्रसिद्धी, खोट्या अफवा पसरवल्याबद्दल. म्हणून मला वाटतं जनादर आपण गमावत चाललेलो आहोत आणि तो आता कुठंतरी त्याला लोकांचं लक्ष विचलित करायचं म्हणून असे बेताल विधानं रोहित पवार करतायत, असं माझं मत आहे. सर, आपण तलाठी भरतीच्या प्रक्रियेमध्ये आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार असं बोलले होते. त्याच्यानंतर रोहित पवार यांनी गेल्या 8 दिवसामध्ये पण सांगितलंय की मी अशा धमक्यांना घाबरत नाही किंवा कितीही गुन्हे दाखल झाले तरी मी घाबरत नाही. काय सांगायचं? तरी असं आहे की गुन्ह्याच्या संदर्भात हा काही मुद्दाच नाही आहे. तुम्ही जे बेताल वक्तव्य केलेलं आहे, तुम्ही एकदा वक्तव्य केल्यानंतर जाहीरपणे परवा मांडा ना की तुम्हाला विरोधी पक्षाचा तुम्ही कोणाचे नातू आहेत म्हणजे तुम्हाला काही ते लायसन मिळालं नाही आहे. पूर्वी आजोबा कधी अशी विधान करायची, पण मला वाटतं नातवाने जो परंपरा पुढे चालवायची ठरवलेली आहे, तुम्ही भान ठेवलं पाहिजे विधान करताना. तुम्ही माध्यमाशी बोलता पुरावे द्या, एवढीच माझी अपेक्षा आहे. आम्ही ऑलरेडी आमच्या महसूल विभागाच्या मार्फत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केलेली आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे पुरावे असतील तर पुरावे द्या, नाही तर जी काही उद्या कायदेशीर प्रक्रिया आहे त्याला सामोरी जा. मनोज जरांगेंनी आज परत आरोप केले की सरकार कुठेतरी रडीचं राजकारण खेळतंय आणि कुठेतरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतंय. असं आहे की मनोज जरांगे पाटील त्यांना खरं म्हणजे समाजानं फार मोठं आदरस्थान दिलं होतं. पण मला आता असं वाटायला लागलं आहे जरांगे पाटलांनी मला सांगितलं पाहिजे की मी म्हणजे मराठा समाज आहे हे त्यांनी डोक्यातून काढलं पाहिजे. आता मराठा समाजाच्या भावनेशी खेळायचं बंद केलं पाहिजे. तुम्ही जे बेताल विधान आदरणीय आमचे नेते फडणवीस साहेबांच्या बाबतीत केलं आहे हे कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाही आहे. मला वाटतं आजच्या संस्कृतीला धरूनच नव्हतं ते. आणि तुम्ही इतक्या बेफाम म्हणून कामायला लागला. आणि इथं विधानसभेच्या दोन्ही सभागृहानं, विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहानं आरक्षण देण्याचं मान्य केलं आहे. आधी आपण जी आर काढले. आता तुम्हाला मान्य नाही आहे म्हणजे काय समाजाला मान्य नाही असं नाही ना. तुम्ही म्हणे समाज नाही आहे. तुम्हाला आम्ही आंदोलनाकरता समाज, मराठा समाज म्हणून तुम्हाला लोकांनी पाठबळ दिलं. पण आता मला वाटतं तुमचं खरं रूप जे आहे की तुम्हाला ह्या मराठा समाजाच्या भावनेवर, त्यांच्या भावनेवर आरूढ होऊन तुम्हाला स्वतःचं काही इंगित साध्य करायचं आहे. पण मराठा समाज एवढा भोळा नाही आहे. तुमच्या आता कोणत्याही तुमच्या काय भूमिकेला समाज बळी पडणार नाही. प्रसंगी त्या समाजाच्या बाबतीमध्ये ती जागृती करण्याचं काम सुद्धा मी घ्यायला तयार आहे. राजकीय आंदोलनासंदर्भात नेमली आहे तर जे लाठीचार्ज झाला होता त्याच्या संदर्भात देखील चौकशी करण्याची मागणी ते करतात. ते मागे योग्यच होती ना. शेवटी मनोज जरांगे कोणच स्क्रिप्ट वाचतात. मी कालच सभागृहात म्हटलं की तुम्ही तू तरी वाजवता, हातात मशाल घेतलेली आहे. कारण दुर्दैवानं ज्यावेळी घटना घडते एका दिवशी दगडफेकीची, दुर्दैवी घटना होती, लगेच आपले जाणते राजे जातात, लगेच शिवसेनेचे नेते जातात, उद्धव ठाकरे जातात. हे कशाचं होतं काय? हे फुल्ली ऑर्केस्ट्रेट आणि प्लॅन्ड होतं असं समोर यायला लागलेलं आहे. म्हणून जर तुम्ही त्यात नाही आहेत मग घाबरण्याचं कारण नाही. म्हणून SIT यासाठी नेमलेली आहे की यांच्या स्क्रिप्ट कोण लिहितं, यांचे मोबाईल रेकॉर्ड्स तपासावं लागतील, यांच्यामध्ये कोणतं षडयंत्र असलेलं आहे. त्या रात्री म्हणून मनोज जरांगेच्या घरी कोण गेलं होतं, त्यांना कोणी आणून परत बसवलं उपोषणाला, याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे ना. दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे ही शासनाची भूमिका आहे.
तर शेवटचा प्रश्न, अधिवेशन सुरू आहे, कुठेतरी विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरती टीका केली आहे. संपूर्ण तिजोरी जी आहे तर या तिघांनीच मिळून खाल्ली आहे. शेतकऱ्यांसाठी काय उरलेलं नाही. असं आहे की विजय भाऊ माझे जुने मित्र आहेत. मला त्याने काय सल्ला द्यायचा आहे की आपण आकडेवारी वाचली पाहिजे. 2022पर्यंतपासून तर आता सरकार आल्यापर्यंत जवळजवळ 14,000 कोटी रुपये आपण शेतकऱ्यांच्या मदतीकरता आपण दिलेले आहेत. जिल्ह्याचा आकडा माझ्याकडे नाही. आता मी नगर जिल्ह्याची माहिती देऊ शकतो ना. 618 कोटी रुपये इकडे नगर जिल्ह्याला मिळालेले आहेत. ते शेतकऱ्याच्या खात्यात गेलेले आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याची गरीब पक्षाचे मला वाटतं ते जे पद आहे त्याची आता गरिमा विजय भाऊने कमी करू नये. कारण दुर्दैवानं जे सिनियर काँग्रेसचे पुढारी आहेत ते चुपी साधून बसलेले आहेत. कालही बाळासाहेब थोरातांनी काय आरोप केला वाळूचा, महसूल कमी झाल्याचा. तर म्हणजे बाळासाहेबांना मला असं दिसतंय की त्यांना मिळणाऱ्या वाळू वाफेकून मिळणारा महसूल कमी झालेला आहे. सरकारच्या महसूल काही परिणाम झालेला नाही आहे. काँग्रेसचे काही नेते आणखी संपर्कात असं बोललं जातं भाजपच्या वाटेवर आहे. नाही, आता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. माननीय अशोकराव चव्हाण साहेब आले, आदरणीय मोदी साहेबांचं नेतृत्वात जगाने मान्य केलेलं आहे. त्यामुळे राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी मान्य करणं काही नवीन नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.